वेलकम ऑल टू इन मॅच्युअर इंजिनिअरिंग यूट्यूब चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बी म्हणजेच फायनल इयरचा जो मेकॅनिकलचा 2019 पॅटर्न आहे त्यामध्ये कोणकोणते सब्जेक्ट आहेत, कोणकोणते प्रॅक्टिकल्स आहेत, कोणकोणते लॅब्स आहेत, टर्मवर्क कोणत्या कोणत्या सब्जेक्टला आहे, त्यानंतर ओपन इलेक्टिव्ह 2 आहेत. तर आपल्याला जवळपास 2 ओपन इलेक्टिव्हसाठी सब नाही का सब्जेक्ट आपल्याला 5-6 आहे. तर त्यातला कुठला सब्जेक्ट घेतला पाहिजे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करू. ओके, तर हा आहे बी 2019 पॅटर्न जो फायनल इयरचा आहे. ओके, हे लास्ट बॅच आहे फायनल इयरची जी की 2019 पॅटर्न जी काही फॉलो करते. ओके, मेकॅनिकल अँड ऑटोमेशन इंजिनिअरिंगचा. तर याच्यामध्ये तुम्ही सिलेबस बघू शकता की पहिला आहे आपला 7 सेमिस्टर आणि एंड सेमिस्टर. 7th मध्ये नाही का तुम्ही बघू शकता की फर्स्ट सब्जेक्ट आहे आपला जो HVACC रिलेटेड आहे. याच्यामध्ये तुम्हाला इन सेमिस्टर सुद्धा आहे, त्यानंतर प्रॅक्टिकल आहे आणि एंड सेमिस्टर आहे. तर इन सेमिस्टरला तुम्ही बघू शकता की 70 मार्क आहे, एंड सेमिस्टरला सॉरी इन सेमिस्टरला 30 मार्क, एंड सेमिस्टरला 70 मार्क. त्यानंतर ओरल आहे त्याची 25 मार्क्सची. ओके, तर याचं प्रॅक्टिकल सुद्धा असणार आहे, बट प्रॅक्टिकल तुमची एक्झाम नाही होणार आहे. त्याचं ज्याप्रमाणे तुमचं ATET म्हणजे थर्मोडायनामिक्स आणि अप्लाइड थर्मोडायनामिक्स ओरल झाले त्याप्रमाणेच याचं सुद्धा ओरल होणार आहे. फक्त याच्यासाठी कोणतंही प्रॅक्टिकल परफॉर्मन्स नसणार आहे. ओके, त्यानंतर सेकंड आहे तुमचं डॉम, दॅट इज द डायनामिक्स ऑफ मशिनरी. हा एक हार्ड सब्जेक्ट म्हणून बघितला जातो. डॉम असेल, HVAC असेल. ओके, तर या सेमिस्टरसाठी म्हणजे तसा कम्पॅरेटिव्हली जो अदर सेमिस्टर इंजिनिअरिंगचा, तर हा सेमिस्टर टफ आहे असं तुम्ही कन्सिडर करून चाला. तर याच्यामध्ये नाही का तुम्ही बघू शकता की तर याच्यामध्ये तुम्ही नाही का जो डॉम आहे त्याच्यासाठी पण सेम आहे. इन सेमिस्टर तुम्हाला 30 मार्क आहे, एंड सेमिस्टर 70 मार्क आणि प्रॅक्टिकलला 25 मार्क्स आहे. याचे सुद्धा प्रॅक्टिकल्सचे लॅब्स असणार आहेत व प्रॅक्टिकल एक्झाम याच्यासाठी नसणार आहे. ओके, त्यानंतर ना टर्बो आहे. जो टर्बो आहे दॅट इज द टर्बो मशिनरी. हा एक ऍडव्हान्स पार्ट ऑफ आपण फ्लुइड डायनामिक्स म्हणू शकतो. तर याची फक्त एंड सेमिस्टर एक्झाम आहे, कोणतीही इन सेमिस्टर एक्झाम याच्यासाठी नाहीये. 50 मार्काची एंड सेमिस्टर एक्झाम आहे फक्त. ओके, आणि टर्म वर्क आहे याचं 25 आणि ओरल सुद्धा 25 मार्क आहे. म्हणजे जरी याचे प्रॅक्टिकल्स असतील तरी तुमची प्रॅक्टिकल एक्झाम पण नाहीये. म्हणजे या सेमिस्टरला आपल्याला 3 मेन सब्जेक्ट आहे, दॅट इज HVAC. त्यानंतर सेकंड आहे डॉम, डायनामिक्स ऑफ मशिनरी, आणि थर्ड आहे टर्बो. तर याच्यामध्ये पहिले जो HVAC आणि डॉम आहे त्याला नाही का इनसेम एंडसेम आहे आणि ओरल आहे. बट जो टर्बो आहे त्याला फक्त एंडसेम आहे, ते पण 50 मार्काचा. 50 मार्काचा एंडसेम आहे म्हणजे फक्त त्याच्यामध्ये 4च युनिट असणार आहेत. ओके, जे की एंड सेमिस्टरला तुम्हाला विचारले जाणार आहेत. ओके, त्यानंतर इलेक्टिव्ह 3 आणि इलेक्टिव्ह 4. आता इलेक्टिव्ह 3 आणि 4 कसं 1 आणि 2 पाहिजे. तर जो इलेक्टिव्ह 1 होता आपला तो 5th सेमिस्टरला होता. इलेक्टिव्ह नंबर 2 जो होता तो 6th सेमिस्टरला होता. तर इलेक्टिव्ह 7 जो सेमिस्टर नंबर 7 आहे त्याच्यामध्ये इलेक्टिव्ह 3 आणि 4 आहे. ओके, त्यानंतर 3-4 कुठला आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे आणखीन सब्जेक्ट आहेत, त्यातलं कुठलं घेतलं पाहिजे आपण ते बघूयात. तर त्याआधी नाही का आपण नेक्स्ट बघूयात की डाटा अनालिटिक्स लॅबोरेटरी आहे, जो की 15 मार्क्सला त्याचा टर्म वर्क आहे आणि टोटल त्याचं नाही का 50 मार्क्सचं टर्म वर्क आहे. ओके, म्हणजे तुम्हाला काय असेल तुमचं फाईल सबमिशन असेल, असाइनमेंट असेल, जे काही तुम्हाला टास्क देतील ते तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर प्रोजेक्ट स्टेज 1. आता बीला ज्यावेळेस तुम्ही येता तर प्रोजेक्टवरती जास्त लक्ष द्या, प्रोजेक्टवरती जास्त काम करा. काय तर प्लेसमेंट असेल किंवा तुमचं ओव्हरऑल जो काही बीची जर्नी असेल ती फक्त आणि फक्त प्रोजेक्ट आणि प्लेसमेंटवरती डिपेंड आहे. प्रोजेक्ट चांगला असेल तर तुम्हाला प्लेसमेंटला सुद्धा खूप चांगला त्याचा यूज होईल. तर प्रोजेक्टचं टायटल चांगलं सिलेक्ट करा, त्याच्यावरती चांगलं काम करा. स्टेज 1 वरती तुमचं मॅक्सिमम प्रोजेक्ट कम्प्लीट करा, जेणेकरून कंपनी आल्यानंतर तुम्ही सुरुवात करण्यापेक्षा काहीतरी केलंय हे कंपनीला दाखवता येईल. ओके, त्यानंतर हे झालं आपलं सेमिस्टर नंबर 7चा. ओके, सेमिस्टर नंबर 8 मध्ये जो आहे तो आपण ज्यावेळेस 8 सेमिस्टर चालू होईल त्यावेळेस आपण डिस्कस करूया. आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण सेमिस्टर नंबर 7 याच्याबद्दलच बघूयात. ओके, तर याच्यामध्ये आता इलेक्टिव्ह नंबर 3 आणि 4 दोन इलेक्टिव्ह होते. ओके, तुम्ही इथं बघू शकता की इलेक्टिव्ह नंबर 3 आणि 4 असे दोन इलेक्टिव्ह आहेत. तर यातलं आता कोणतं इलेक्टिव्ह आपण घेतलं पाहिजे. ओके, तर इलेक्टिव्ह 3 आणि इलेक्टिव्ह 4 याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की 6 सब इलेक्टिव्ह आहेत. जसं की इलेक्टिव्ह ABCDEF आणि इकडे सुद्धा इलेक्टिव्ह नंबर 5 मध्ये ABCDEF. ओके, तर यामध्ये आपण बघूयात. पहिला आहे ऑटोमोबाईल डिझाईन, त्यानंतर सेकंड आहे डिझाईन ऑफ हीट ट्रान्सफर इक्विपमेंट्स, त्यानंतर मॉडर्न मशीनिंग प्रोसेस, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग, IoT दॅट इज द इंटरनेट ऑफ थिंग्स, आणि कम्प्युटेशनल फ्लुइड डायनामिक्स. ओके, त्यानंतर इलेक्टिव्ह नंबर 5 आहे क्वालिटी अँड रिलेबिलिटी ऑफ द इंजिनिअरिंग, त्यानंतर एनर्जी ऑडिट, मॅन्युफॅक्चरिंग सिस्टीम,
इंजिनिअरिंग इकॉनॉमिक्स, त्यानंतर कॉम्प्युटेशनल फ्लुइड मल्टीबॉडी डायनामिक्स, असे सहा सहा नाही का तुम्हाला सब इलेक्टिव्ह यामध्ये दिलेले आहेत. पण यातला आता कोणता इलेक्टिव्ह घेतला पाहिजे, तर सर्वात पहिल्यांदा आपण सगळ्या इलेक्टिव्ह बद्दल बोलूयात, त्याच्यामध्ये कोणते कंटेंट आहे, सिलेबस कसा आहे त्याच्याबद्दल बोलूयात. त्यानंतर आपण ठरवूयात की कुठलं चांगलं आहे, मुलं कुठले जास्त प्रेफर करतात किंवा कॉलेजचं प्रेफरन्स कशासाठी असतं काय. ओके, तर आपण सर्वात पहिल्यांदा आपण सिलेबस कडे जाऊया. सगळ्या विषयाचा आपण सिलेबस एकदा बघू. तर फर्स्ट आहे HVAC, हिटिंग व्हेंटिलेशन अँड एअर कंडिशनिंग रेफ्रिजरेशन. ओके, हा खूप इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे इंजिनिअरिंग मधला. ओके, गेटमध्ये सुद्धा याच्यावरती खूप म्हणजे खूप क्वेश्चन सुद्धा तुम्हाला बघायला भेटतील. ओके, तर याच्यामध्ये प्री रिक्वायरमेंट्स काय, मी तुम्हाला ऑलरेडी म्हटलंय की थर्मोडायनामिक्स असेल, अप्लाइड थर्मो असेल, फ्लुइड असेल किंवा HMT असेल, यासारखे सब्जेक्टचे नॉलेज जे काही बेसिक कन्सेप्ट असेल याच्यासाठी तुम्हाला गरजेचे आहेत. ओके, इन सेमिस्टरसाठी तुम्हाला युनिट नंबर 1 आणि 2 आहे. ओके, युनिट नंबर 1 आणि 2 इन सेमिस्टरला आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की गॅस सायकल रेफ्रिजरेशन आणि रेफ्रिजरंट आहे. सेकंड युनिट आहे मल्टीप्रेशर सिस्टीम्स आहे. त्यानंतर हे 2 युनिट जे हे इन सेमिस्टरला आहे. त्यानंतर हे पार्टिकल एक्सेप्ट असेल, त्यानंतर अप्लाइड फिजिओकेमिस्ट्री असेल, त्यानंतर व्हेंटिलेशनचा असेल, त्यानंतर ॲडव्हान्स एअर कंडिशनिंग असेल. हे जे लास्टचे 4 युनिट आहेत ते तुम्हाला एंड सेमिस्टरला बघायला भेटेल. याचा जो काही सिलेबस असेल, IMP क्वेश्चन्स असतील, त्यानंतर वन शॉट व्हिडिओज असतील, इन सेम एंड सेमिस्टरला कुठले क्वेश्चन इम्पॉर्टंट आणि काय येऊ शकतं याचे डिटेल्स व्हिडिओ आपण नाही का नेक्स्ट मंथ मध्ये पर्यंत आपल्या युट्यूब चॅनलवरती अवेलेबल होतील. ओके, त्यानंतर सेकंड सब्जेक्ट आहे, तुम्ही बघू शकता की डॉम जो आहे. ओके, डॉम मध्ये डायनामिक्स ऑफ मशिनरी हा एक टफेस्ट, म्हणजे हा सेमिस्टर तुम्ही टफच समजून चाला ॲज कम्पेअर टू इंजिनिअरिंग. फर्स्ट आहे युनिट आहे बॅलन्सिंग, त्यानंतर सेकंड आहे गायरोस्कोप, त्यानंतर हे दोन दोन आहेत ते आपल्याला इन सेमिस्टर मध्ये विचारले जातील. युनिट नंबर 3 आहे दॅट इज सिंगल डिग्री ऑफ फ्रीडम, हा एंड सेमिस्टर साठी आहे फॉर द फ्री व्हायब्रेशन. युनिट नंबर 4 दॅट इज द सिंगल डिग्री ऑफ फ्रीडम सिस्टम फॉर फोर्स्ड व्हायब्रेशन. युनिट नंबर 5 2 degree of freedom system, that is the undamped vibration, and the last one is the measurement of the control vibration and the introduction to noise. This is the 6th unit for the uh, DOM subject. Okay, this is also toughest subject, and last one is the turbo. This is most important. Okay, so turbo machinery, this is for only the end semester exam. देर इज नो इन सेम एक्झाम. ओके, याच्यासाठी इन सेमिस्टरचं एक्झाम नसणार आहे तुम्हाला, फक्त आणि फक्त एंड सेमिस्टरचंच एक्झाम तुम्हाला अपेअर करायचं आहे. याच्यासाठी सेम फ्लुइड डायनामिक्स असेल, थर्मो असेल, HMT असेल, इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स असेल, या सगळ्या गोष्टी लागणार. याच्यामध्ये फक्त तुम्हाला 4 युनिट बघायला भेटतील. फर्स्ट आहे की जेट आणि हायड्रोलिक टर्बाईन असेल, स्टीम टर्बाईन आहे. त्यानंतर युनिट नंबर 3 आहे सेंट्रिफ्युगल पंप, त्यानंतर रोटरी कॉम्प्रेसर. ओके, जो सेंट्रिफ्युगल पंप असेल आणि रोटरी असेल ते तुम्ही ऑलरेडी 80 मध्ये शिकलेला आहे. फक्त राहिलेला जो युनिट नंबर 1 2 तुमच्यासाठी नवीन असेल. नवीन म्हणजे तुम्ही इंजिनिअरिंग मध्ये ते कुठे ना कुठे शिकलेला आहे. हा सब्जेक्ट तसा हार्ड आहे, कारण की थेरॉटिकल न्यूमेरिकल सगळं काही आहे. बट या सगळ्या गोष्टी तुम्ही या सब्जेक्टच्या ऑलरेडी शिकलेल्या आहे, त्यामुळे हा तुम्हाला इझी जाऊ शकतो. ओके, हा झाला युनिट नंबर 3 आपले मेन सब्जेक्ट. त्यानंतर इलेक्टिव्ह बद्दल आपण डिस्कस करूया. त्यानंतर मेन इलेक्टिव्ह कुठला घेतला पाहिजे ते बघूयात. ओके, तर पहिला इलेक्टिव्ह आहे आपला ऑटोमोबाईल डिझाईन. तर ऑटोमोबाईल डिझाईन मध्ये तुम्ही बघू शकता की प्रिन्सिपल ऑफ इंजिन कंपोनंट, म्हणजे इंजिनचे कुठले कुठले मेन कंपोनंट्स आहेत. ओके, जे काही असेल, पिस्टन असेल, कनेक्टिंग रॉड, क्रँकशाफ्ट असेल, कॅमशाफ्ट असेल. ओके, त्यानंतर डिझाईन ऑफ द ड्रिव्हन ट्रेन, ऍक्सियल, स्टेरिंग, त्यानंतर ब्रेक, सस्पेन्शन, जे की तुम्ही फर्स्ट इयर मध्ये ESME मध्ये शिकलेला आहे किंवा इंजिनिअरिंगच्या वेगवेगळ्या सब्जेक्ट मध्ये शिकले. युनिट नंबर 4 इंट्रोडक्शन ऑफ द हायब्रिड अँड इलेक्ट्रिकल व्हेकल, जे की तुम्ही आत्ताच मागच्या सेमिस्टर मध्ये नाही का ह्याच्यामध्ये DME मध्ये आणि ह्याच्यामध्ये शिकलेलं आहे तुम्ही. ओके, डॉम मध्ये. ओके, त्यानंतर युनिट नंबर 5 आहे एनर्जी सोर्सेस, बॅटरीज वगैरे, जे की बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये शिकले, ट्रिपल मध्ये शिकलेलं आहे तुम्ही. ओके, तर हे तुम्ही ऑलरेडी शिकलेलं आहे. म्हणजे जो ऑटोमोबाईल डिझाईन आहे ते तुम्ही घेऊ शकता. जास्तीत जास्त कॉलेजेस आणि युनिव्हर्सिटी प्रेफरन्स ऑटोमोबाईल डिझाईनलाच देते, का तर याचा सगळा सब्जेक्ट, सगळा नाही का युनिट, सगळं सिम्पल आहे.
टोटली थेरॉटिकल आहे. त्यानंतर फक्त ब्लॉक डायग्राम काढायचे आहे, जे काही तुम्ही ऑलरेडी शिकलेलं आहे. आणि जे डिप्लोमाचे स्टुडंट आहेत ते तर फिक्स हाच सब्जेक्ट हाच ओपन इलेक्टिव्ह घेणार आहे. ओके. तर याच्यामध्ये तुम्ही सगळं शिकलेलं आहे ऑलरेडी. याच्यामध्ये काही नवीन किंवा काही नवीन असं रॉकेट सायन्स नाहीये. तुम्ही ऑलरेडी हे केलेलं आहे. तर तुम्ही हा ओपन इलेक्टिव्ह ऍज अ सिलेक्ट करू शकता. मोस्ट ऑफ द कॉलेज असेल प्रायोरिटी यालाच देते. त्यानंतर मोस्ट ऑफ द स्टुडंट असतील प्रायोरिटी याच सब्जेक्टला देतात. ओके. त्यानंतर सेकंड आहे ओपन इलेक्टिव्ह डिझाईन ऑफ हीट ट्रान्सफर इक्विपमेंट. ज्याला थर्मोडायनामिक्स रिलेटेड किंवा हीट रिलेटेड कन्सेप्ट किंवा टॉपिक किंवा सब्जेक्ट आवडतात तर ते हे सब्जेक्ट घेऊ शकते. याच्यामध्ये थेरॉटिकल, डेरिवेशन आणि न्यूमेरिकल सगळं बघायला भेटेल. ओके. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की पहिला आहे फंडामेंटल्स ऑफ हीट एक्सचेंजर. हीट एक्सचेंजर जे आहे एलएमटी जे आपलं HMT मधला युनिट नंबर लास्ट होता याच्यामध्ये, तोच पूर्ण युनिट आहे आपल्या याच्यामध्ये. त्यानंतर ना डबल पाईप हीट एक्सचेंजर आहे, शेल आणि ट्यूब टाईप ऑफ हीट एक्सचेंजर आहे. टोटली हीट एक्सचेंजर वरती हा सिलेबस आहे. ज्याला HVAC असेल, हीट ट्रान्सफर किंवा हीट HMT किंवा थर्मोडायनामिक्स रिलेटेड कन्सेप्ट आवडता किंवा सब्जेक्ट आवडतं तर हा ते लोक नाही का हा नाही का ओपन इलेक्टिव्ह घेऊ शकतो. ओके. त्यानंतर कंडेन्सर आणि इव्हॅपोरेटर असतील. त्यानंतर डिझाईन ऑफ कन्सेप्ट ऑफ द हीट एक्सचेंजर असेल. त्यानंतर डायरेक्ट कॉन्टॅक्ट ऑफ द हीट एक्सचेंजर. हे सगळे हीट एक्सचेंजर रिलेटेड कंटेंट आहे. त्यानंतर आपण बघूयात जो नेक्स्ट आहे तो आपला ओपन इलेक्टिव्ह आहे थर्ड वाला, ज्याच्यामध्ये आपण त्यानंतर तुम्ही बघू शकता की ओपन इलेक्टिव्ह नंबर 3 आहे तर मॉडर्न मशीनिंग प्रोसेस. ही सुद्धा सिंपल आहे. ज्याला मॅन्युफॅक्चरिंग रिलेटेड सब्जेक्ट किंवा MP वगैरे असे सब्जेक्ट आवडत होते तर ते हे नाही का हा ओपन इलेक्टिव्ह घेऊ शकता. याच्यामध्ये काही नाही, फक्त जे काही आपले मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस किंवा आता 2025चा पॅटर्न 24चा पॅटर्न आहे त्याचा MP1 MP2 आहे, तोच सगळं टोटली मॅन्युफॅक्चरिंग रिलेटेड आहे. ओके. पहिला बघू शकता की तुम्ही नाही का मॉडर्निंग मशीनिंग प्रोसेस कुठले कुठले आहेत. त्यानंतर मॉडर्न फॅब्रिकेशन प्रोसेस कुठले आहे, इलेक्ट्रोकेमिकल मशीनिंग प्रोसेस कोणते कोणते आहेत, इलेक्ट्रोथर्मल मशीनिंग प्रोसेस कुठले कुठले आहेत, मायक्रो, त्यानंतर प्रिसिजन मॅन्युफॅक्चरिंग असेल, त्यानंतर नॅनो मशीनिंग अँड द फिनिशिंग टेक्नॉलॉजी असेल. म्हणजे टोटली MP रिलेटेड जे पण कन्सेप्ट असेल मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये जे यूज केलं जातं ह्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला टोटली ते बघायला भेटेल आणि ते शिकायला भेटेल. ओके. सो ज्यांना ज्यांना मॅन्युफॅक्चरिंग रिलेटेड सब्जेक्ट आवडतात तर ते हे ओपन इलेक्टिव्ह घेऊ शकतात. ओके. त्यानंतर मला काय वाटतं की तुम्ही ओपन इलेक्टिव्ह तसा सिलेक्ट करा ज्याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल, की तुम्ही अभ्यास न करता सुद्धा पास होईल. का तर फायनल इयर मध्ये तुम्ही प्लेसमेंट आणि प्रोजेक्ट वरती जास्त लक्ष द्या ऍज कम्पेअर टू द अकॅडमिक्स बॅकग्राऊंड. ओके. त्यानंतर ना हे इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग हे सुद्धा युनिव्हर्सिटी आणि बरेचसे कॉलेज प्रेफर करतात का तर सिम्पल आहे म्हणून. ओके. तर याच्यामध्ये तुम्ही पहिल्यांदा बघू शकता की इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग अँड द प्रोडक्टिव्हिटी. तर याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे नाही का काय म्हणतात मॅथमॅटिकल कन्सेप्ट याच्यामध्ये यूज केलेलं आहे तर ते तुम्हाला बघायला भेटेल. त्यानंतर वर्क स्टडी आहे, युनिट नंबर 3 आहे ते प्रोडक्शन फॅसिलिटी डिझाईन आहेत. ओके. तर याच्यामध्ये बेसिकली तुम्हाला नाही का मॅथमॅटिक्स असेल किंवा मेकॅनिकलचे जे सब्जेक्ट असेल किंवा क्वालिटी असेल, फायनान्स असेल, याच्या रिलेटेड तुम्हाला गोष्टी शिकायला भेटतील. तर हे जर का तुम्हाला याच्यामध्ये इंटरेस्ट असेल, याच्यामध्ये कल असेल तर तुम्ही हा इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग सब्जेक्ट घेऊ शकता. ओके. त्यानंतर आपला आहे IoT. आता ज्या मुलांना IT सेक्टरमध्ये जायचं आहे, नॉट लाईक की फक्त तुम्ही हा सब्जेक्ट घेतला तर IT सेक्टर मधल्या तुम्हाला गोष्टी भेटेल किंवा इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल रिलेटेड इंटरेस्ट आहे. ओके. ज्यांना करायचं होतं किंवा त्यांना आवड आहे त्याच्यामध्ये तर तुम्ही हा IoT सब्जेक्ट घेऊ शकता. तर याच्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा बघायला भेटेल IoT. बट हा IoT सब्जेक्ट जेवढा तुम्हाला सोपा वाटतो तितकासा सोपा नाही. युनिट खूप म्हणजे खूप लेंदी आहे. तुम्ही बघू शकता इथं कंटेंट आणि खूप म्हणजे खूप लेंदी असल्यामुळं तुम्हाला स्टडी करणं जरा डिफिकल्ट जाऊ शकतं याच्यामध्ये. ओके. तर IoT आहे पहिल्यांदा आहे इंट्रोडक्शन ऑफ IoT फर्स्ट आहे. त्यानंतर सेकंड आहे सेन्सर ऍक्च्युएटर अँड द मायक्रो कंट्रोलर्स. थर्ड वन इज थर्ड वन इज द IoT सिम्युलेशन एन्व्हायरमेंट इन हार्डवेअर प्लॅटफॉर्म. त्यानंतर इंटरफेस अँड कम्युनिकेशन बिल्डिंग आहे. पाचवा आहे IoT ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट इन द सिक्युरिटी. त्यानंतर लास्ट आहे प्रेझेंट अँड द फ्युचर डोमेन फॉर द IoT. तर हा याच्यामध्ये तुम्हाला थोडा बहुत कोडिंगचा पार्ट सुद्धा म्हणजे कोडिंग म्हणजे तुम्हाला त्या गोष्टी शिकायला भेटतील. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल रिलेटेड भरपूर कंटेंट आहे. जर तुम्हाला त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही हा IoT ओपन इलेक्टिव्ह घेऊ शकता. तर लास्ट आपला ओपन इलेक्टिव्ह आहे फॉर द सेमिस्टर नंबर 7 फॉर द फायनल इयर इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग 2019 पॅटर्न इन द अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम.
दॅट इज द कम्प्युटेशनल फ्लुइड डायनॅमिक्स. ज्यांना ॲन्सिस खूप येतं, मॅथमॅटिक कन्सेप्ट असेल, डेरिव्हेशन असेल, किंवा मग आता झालेला आपला सीए सब्जेक्ट आवडत असेल, म्हणजे जर तुम्हाला या सगळ्या गोष्टी, या जे काही बेसिक प्री रिक्विजिट्स आहेत जे तुमच्याकडे फुलफिल होत असेल आणि हा सब्जेक्ट तुम्हाला जर काय घ्यायचा असेल तर तुम्ही हा सब्जेक्ट घेऊ शकता. ओके, तर याच्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा आहे इंट्रोडक्शन ऑफ द कम्प्युटेशनल फ्लुइड डायनॅमिक्स, जे की तुम्ही ऑलरेडी सीएई मध्ये शिकलेलं आहे. त्यानंतर सेकंड आहे कंडक्शन अँड द ॲडॅप्शन. त्यानंतर कन्व्हेक्शन डिफ्युजन आहे. युनिट नंबर 4 जो आहे तो एक्सटर्नल इंटरनल फ्लो आहे, जो की तुम्ही ऑलरेडी एफ एम मध्ये शिकलेला आहे. टर्बो फ्लो आहे, जो पण तुम्ही यातला थोडा कन्सेप्ट एफ एम मध्ये शिकलेला आहे. त्यानंतर लास्ट आहे इंट्रोडक्शन ऑफ द फ्लुइड स्ट्रक्चर इंटरफरन्स. ओके, तर हा आहे आपला ओपन इलेक्टिव्ह नंबर 6. ओके, तर हे टोटल 6 ओपन इलेक्टिव्ह आहे. त्यानंतर आपला आहे की सो प्रोडक्ट डिझाईन अँड डेव्हलपमेंट एक आहे. सो जो हा आपला 8 सेमिस्टरचा आहे. तर त्यानंतर ना आपला आहे प्रोजेक्ट स्टेज 1 आहे. तर प्रोजेक्ट स्टेज 1 तुम्ही नाही का बघू शकता की प्रोजेक्ट स्टेज 1 मध्ये तुम्हाला काय करायचंय, जो पण तुमचा फायनल इयरचा प्रोजेक्टचा ग्रुप असेल, प्रोजेक्टचं टायटल असेल किंवा प्रोजेक्टचं प्रोग्रेस जे असेल ते तुम्हाला स्टेज 1 मध्येच मॅक्सिमम कव्हर करायचंय, जेणेकरून तुम्हाला प्लेसमेंटसाठी त्याचा जास्तीत जास्त यूज होईल. तुम्ही त्याचा नाही का जास्त यूज करू नका. तुम्ही आपला जो काही प्रोजेक्ट असेल फायनल इयरचा तो चांगला करू शकाल. ओके, तर त्यावरती जास्त शक्यतो लक्ष द्या. त्यानंतर हा आपल्याला जो आपला प्रोजेक्ट स्टेज 1 आहे आणि डाटा अनालिस्टिक लायब्ररी आहे, त्याच्याबद्दल आपण क्विक बघूया. त्याच्यात काही नाही, टोटली टर्म वर्क्स आहे. तुम्ही कसंही केला तरी तो चालतो का. तुम्ही इथे बघू शकता की डाटा. ओके, तर इथे तुमचं आहे डाटा अनालिसिस लॅबोरेटरी. ओके, अनालिटिक्स लॅबोरेटरी. याच्यामध्ये तुम्हाला काय करायला लागेल, इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स असेल, AIML असेल, न्यूमरिकल म्हणजे NSM असेल, फंडामेंटल्स ऑफ द मेकॅनिकल असेल, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये शिकायला भेटतील. याच्या फक्त प्रॅक्टिकलचे लॅब्स असणार आहेत, कुठले पण इन सेमिस्टर किंवा एंड सेमिस्टर नाहीये. ओके, हा टोटली याच्यावरती तुमचं काय टर्म वर्क आहे. ओके, त्यानंतर लास्ट आहे जो तुमचा आहे प्रोजेक्ट स्टेज 1. याच्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्ट जे काही तुम्हाला तुम्हाला कॉलेजचे जे काही रूल्स असतील तर ते तुम्ही फॉलो करून तुमचा प्रोजेक्ट करायचा. ओके, तर आता ओपन इलेक्टिव्ह कुठला घेतला पाहिजे याच्यावरती आपण जाऊया, जो सेमिस्टर नंबर 7 ला आहे तो. तर याच्यामध्ये आपल्याला टोटल 6 नाही का ओपन इलेक्टिव्ह आहेत, बरोबर. 3 तर आपल्याला कंपल्सरी असणारच आहे. कुठले कुठले, तर HVAC, डॉम आणि टर्बो. आता इलेक्टिव्ह नंबर 3 आणि 4 कुठला घ्यायचा, तर इलेक्टिव्ह नंबर 3 आणि 4 मध्ये, सॉरी 3 आणि 4 बघायचं आपल्याला. 3 आणि 4 मध्ये सर्वात पहिल्यांदा तुम्ही 3 आपण जे काही आता बघितलं त्याच्याबद्दल बघूयात, की 3 मध्ये आपण सर्वात जास्त जे काही युनिव्हर्सिटी असेल किंवा कॉलेजेस असेल तर ती ऑटोमोबाईल डिझाईन आणि इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग हे दोन जास्त रेफरन्स किंवा प्रेफरन्स या दोन गोष्टीला देतात युनिव्हर्सिटी. जे की युनिव्हर्सिटीचे तुम्ही बघू शकता की जास्त कल युनिव्हर्सिटीचा या दोन सब्जेक्ट घ्यावा आणि कॉलेजचा सुद्धा या दोन सब्जेक्ट करा, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग अँड ऑटोमोबाईल डिझाईन. ओके, बट जर तुम्हाला हीट ट्रान्सफर किंवा IoT, CFD याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर ते तुम्ही घेऊ शकता. ओके, बट हे जे दोन आहेत ते खूप म्हणजे खूप सोपे आहेत, सिम्पल आहेत आणि तुम्ही सहज नाही का वन नाईट मध्ये सुद्धा हे सब्जेक्ट काढू शकता. ओके, त्यानंतर ना आपण इलेक्टिव्ह नंबर जो 4 होता त्याचे सब्जेक्ट बघूयात आणि त्यातला कुठला घ्यायचा आपण त्याला प्रेफरन्स देऊयात. ओके, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग झालं. ओके, तर इलेक्टिव्ह नंबर 2, तर इलेक्टिव्ह नंबर 2 मध्ये आपलं काय काय आहे की प्रोडक्ट डिझाईन अँड डेव्हलपमेंट. ओके, मी इथेच सांगेन तुम्हाला की युनिव्हर्सिटी याला खूप प्रेफरन्स देते, बरेचसे कॉलेज याला खूप प्रेफरन्स देतात या सब्जेक्टला, कारण की हा खूप सिम्पल आहे आणि खूप सारे कॉलेज हेच नाही का जो काही प्रोडक्ट डिझाईन अँड डेव्हलपमेंट आहे हा सब्जेक्ट ओपन इलेक्टिव्ह ॲज अ स्टुडंटला देते. बट ओपन इलेक्टिव्ह हा ओपन याचा अर्थ काय, मुलांना स्वातंत्र्य आहे किंवा तुम्हाला एक फ्रीडम आहे की तुम्ही कोणताही सब्जेक्ट सिलेक्ट करू शकता. तर तुम्ही कोणताही सब्जेक्ट यातला सिलेक्ट करू शकता, असं नाही की तुम्हाला कॉलेज जे सब्जेक्ट देतं ते घ्यायचं.
असं काही नाही. पण बऱ्याचशा कॉलेजला असं कंपल्सरी करता की हाच सब्जेक्ट घ्या. बट तुम्ही कॉलेजला रिक्वेस्ट करू शकता की हा ओपन इलेक्टिव्ह आहे, मला हा घ्यायचा आहे, तर त्या अकॉर्डिंगली का तुम्ही घेऊ शकता. ओके. बट जर का तुम्ही दुसरा सब्जेक्ट घेतला जे की कॉलेजने न दिलेला आहे, तर त्याची स्टडी जे काही असेल सेल्फ स्टडी ती तुम्हालाच करावं लागेल. त्याचा लेक्चर वगैरे बऱ्याचशा कॉलेजमध्ये होतच नाही बिलकुल. ओके. जेवढं मी ऐकलंय स्टुडंटकडनं तेवढं. ओके. तर हा आहे पहिला. तर याची तुम्ही बघू शकता की रफ डिझाईन असेल, व्हेरिफिकेशन असेल, कन्सेप्ट ऑफ द एक्सप्लोशन असेल, कन्सेप्ट ऑफ इन्स्पेक्शन असेल, या सगळ्या गोष्टी आहेत. ओके. त्यानंतर इलेक्टिव्ह नंबर 2 आहे, सॉरी, इलेक्टिव्ह नंबर 4 मधला सब्जेक्ट नंबर 2 आहे एक्सपेरिमेंटल मेथड इन द थर्मल इंजिनिअरिंग. ज्यांना परत थर्मल रिलेमध्ये इंटरेस्ट आहे ते हे सब्जेक्ट घेऊ शकतात. ओके. त्यानंतर मेजरमेंट इन्स्ट्रुमेंट असेल, डिझाईन ऑफ एक्सपेरिमेंट असेल, त्यानंतर मग टेम्परेचर, हीट फ्लक्स असेल, प्रेशर मेजरमेंट असतील, फ्लो मेजरमेंट असेल, त्यानंतर एएमएल, त्यानंतर डाटा ॲक्विजिशन सिस्टम असेल. ओके. त्यानंतर आहे थर्ड नंबर आहे ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग. हा सब्जेक्ट म्हणजे ज्यांना CFD म्हणजे एनसीसी रिलेटेड किंवा मग CAE असे सब्जेक्ट आवडतात किंवा आपला SME झाला यासारखे सब्जेक्ट जे काही आहे ज्यांना आवडत असेल किंवा त्यांना याच्यामध्ये कल असेल, कारण की ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग हा एक खूप चांगला म्हणजे इंडस्ट्रीमध्ये याचा खूप चांगला वापर पण होतो. तर हा एक चांगला सब्जेक्ट आहे, तुम्हाला चांगलं शिकायला भेटेल. तर हा सुद्धा तुम्ही ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग घेऊ शकता. याच्यामध्ये इंट्रोडक्शन ऑफ ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग असेल, त्यानंतर लाईट अँड लेझर बेस्ड टेक्निक असतील, त्यानंतर एक्सट्रुजन एनर्जी बेस्ड टेक्निक असतील, मटेरियल डिझाईन असेल, त्यानंतर हार्डवेअर सॉफ्टवेअर असतील, केस स्टडीज असतील, अशा सगळ्या गोष्टी आहेत. ओके. ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग हा घेऊ शकता, बरेचसे मुलं घेतात सुद्धा हे सब्जेक्ट. त्यानंतर लास्ट आहे जो फोर्थ नंबरचा आहे तो ऑपरेशन रिसर्च. ओके. ऑपरेशन रिसर्च मध्ये काय तुम्हाला की इंट्रोडक्शन असेल किंवा गेम्स अनालिसिस वगैरे असेल, त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला जे पण असेल ते मॅथमॅटिक्स असतील, प्रोबॅबिलिटी स्टॅटिस्टिक्स असेल, या सगळ्या गोष्टी टोटली मॅथमॅटिक्स तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटेल. ओके. त्यानंतर फिफ्थ नंबरचा आहे तो रिलेटी अँड द व्हर्च्युअल रिलेटी आहे. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की व्हर्च्युअल रियालिटी असेल, त्यानंतर कम्प्युटर ग्राफिक्स असेल, जॉमेट्री असेल, व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट असेल, त्यानंतर डेव्हलपमेंट टूल्स असतील. ओके. आणि वेगवेगळे ऍप्लिकेशन. ओके. युनिट नंबर 6 तुम्ही बघू शकता की 3-4च क्वेश्चन आहेत. म्हणजे हा तसा बघायला गेलं तरी शॉर्ट आहे एकदम. ओके. म्हणजे जास्त काही कन्सेप्ट याच्यामध्ये नाही आहेत. ओके. तर तुम्ही हा सुद्धा प्रेफरन्स देऊ शकता. त्यानंतर यातला डाटा नेशनल लॅबोरेटरी हा सेकंड सेमिस्टर मध्ये आहे तुम्हाला. ओके. तर यातलं जे आपण ओपन इलेक्टिव्ह बघितलं आहे, तर ज्याप्रमाणे मी म्हटलं तुम्हाला ऑटोमोबाईल डिझाईन इंडस्ट्रियल आहे, त्यानंतर सेकंड मध्ये आहे प्रोडक्ट डिझाईन अँड डेव्हलपमेंट, त्यानंतर ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग अँड ऑपरेशन, हे जे C आणि D यातले 3 मुलं जास्त प्रेफरन्स देतात शक्यतो. सॉरी, ऑपरेशन नाही, ऑपरेशनच्या जागी हा शेवटवाला जो रिलेबिलिटी आणि व्हर्च्युअल रिलेबिलिटीचा आहे. ओके. तर त्यातल्या त्यात प्रोडक्ट डिझाईन अँड डेव्हलपमेंट अँड द ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग जास्त मुलं घेतात. त्यातल्या त्यात सर्वात जास्त कॉलेजेस आणि युनिव्हर्सिटी आणि स्टुडंट जे काही असेल तर ते प्रोडक्ट डिझाईन अँड डेव्हलपमेंट घेतात. तर खूप साधं सिम्पल आहे, त्यामध्ये जास्त काही नाहीये. तर हे झालं ओव्हरऑल आपलं सिलेबस आणि ओपन इलेक्टिव्ह नंबर 3 आणि 4. मुलं जास्त प्रेफरन्स इलेक्टिव्ह नंबर 3 मध्ये ऑटोमोबाईल डिझाईन अँड द इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग देतात, आणि सेकंड आहे इलेक्टिव्ह नंबर 4 मध्ये प्रोडक्ट डिझाईन डेव्हलपमेंट अँड द ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग किंवा रिलेबिलिटी, व्हर्च्युअल रिलेबिलिटी असेल. ओके. तर हा आहे 2024 सॉरी 2019 पॅटर्न मधला जो बी फायनल इयरचा लास्ट बॅच आहे 2019 पॅटर्नचा, आणि लास्ट इयरचा हा टोटली सिलेबस आहे. तर फोर्थ इयर मध्ये तुम्ही अकॅडमिक्स कॉलेज याच्यापेक्षा जास्त लक्ष प्रोजेक्ट असेल, इंटर्नशिप असेल, त्यानंतर प्लेसमेंट प्रिपरेशन असेल, ॲप्टिट्यूड असेल, त्यानंतर वेगवेगळ्या सॉफ्टवेअर शिकणं असेल, कम्युनिकेशन असेल, वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी असेल, या सगळ्या गोष्टी, वेगवेगळे टूल्स असतील, या गोष्टी शिकण्यामध्ये घालवा, जेणेकरून या गोष्टी तुम्हाला आल्या तर प्लेसमेंटमध्ये याचा तुम्हाला जास्त यूज होईल. ओके. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा फायनल इयरचा जो काही सिलेबस आहे, कोणता ओपन इलेक्टिव्ह घेतला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. ओके. सो थँक्यू.